नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आपल्या DMN नर्सिंग या यूट्यूब चॅनल. तर हा एक खूप महत्त्वाचा अपडेट आहे. स्टेट हे प्रोग्राम मॅनेजमेंट अंतर्गत नवीन भरती आहे, जी की दिल्ली स्टेट हेल्थ मिशन अंतर्गत पदभरती असणार आहे. लेटेस्ट आताच पब्लिश झालेली ही वॅकन्सी आहे. तर तुम्हाला जॉब करायचा आहे दिल्लीमध्ये, जी काही हेल्थ सेंटर आहेत, जी की आमचे हेल्थ सेंटर आहेत, आयुष्यमान आरोग्य जे मॅनेजमेंट आहे, मंदिर आहे, त्यामध्ये तुम्हाला जॉब करायचे, जे की सध्या नाव बदलून झालेलं आहे. ज्यामध्ये सुरुवातीला नाव होतं सब सेंटर होतं, ठीक आहे, आरोग्यवर्धिनी केंद्र होतं, त्याचं नाव बदलून आता आयुष्यमान आरोग्य मंदिर असं करण्यात आलेलं आहे. तर त्या ठिकाणी PSCच्या अंतर्गत हे चालतं. यामध्ये तुम्हाला जॉब करायचं, तर त्या संदर्भामधली वॅकन्सी निघालेली आहे. या ठिकाणी 40,000 तुम्हाला सॅलरी असणार आहे, जी की CHOला असतं, ठीक आहे. ज्यामध्ये तुम्हाला पूर्ण फॉर्मॅट सेम ॲज अ CHOचा असणार आहे. यामध्ये जॉब करायचं तुम्हाला, जे कोणी इच्छुक आहे बाहेर जाऊन जॉब करण्यासाठी वगैरे, अदर स्टेटसाठी वगैरे महाराष्ट्राचं, तर त्यांच्यासाठी खूप चांगली न्यूज असणार आहे. तर पाहू शकता त्यांनी या ठिकाणी वॉक इन इंटरव्ह्यू असणार. डायरेक्टली तुम्हाला इंटरव्ह्यू द्यायचा आहे. दिल्ली स्टेट हेल्थ मिशन इन्व्हाइट्स ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर द रजिस्ट्रेड पोस्ट फॉर द कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस. ऑलरेडी तुम्हाला सांगितलं CHO हे पूर्णपणे कॉन्ट्रॅक्ट असतं. तर त्या संदर्भामध्येच आयुष्यमान आरोग्य मंत्री म्हणजेच PSC आणि सब सेंटर लेवलला तुम्हाला जॉब करायचे. पूर्णपणे या ठिकाणी कंत्राटी आहे. जसे की त्यानंतर तुम्हाला इन्फॉर्मेशन अबाउट वॅकन्सीज अँड क्वालिफिकेशन अदर जी काही एलिजिबल क्रायटेरिया वगैरे आहे ते टर्म अँड कंडिशन तुम्हाला वेबसाईटवर दिलेलं आहे. तर डिटेल PDF त्यामध्ये पण पाहू शकता. रिक्रुटमेंट विल बी फॉलोइंग वॅकंट पोस्ट ऑन द दिल्ली स्टेट हेल्थ मिशन अंतर्गत. त्यानंतर सोसायटीनुसार जी काही पोस्ट आहेत, म्हणजे झोननुसार, दिल्लीमध्ये जसं झोन आहे, वेगवेगळे झोन, त्या झोननुसार पोस्ट दिलेले आहेत. या ठिकाणी मेडिकल ऑफिसर, स्टाफ नर्स, अकाउंट असिस्टंट आणि टोटल पोस्ट या ठिकाणी. काही स्टेटमध्ये तुम्हाला जे CHO पोस्ट आहे, या CHOला तुम्ही काही स्टाफ नर्सच म्हटलं जातं. काही राज्यामध्ये त्या ठिकाणी या ठिकाणी मेडिकल ऑफिसर, त्यानंतर स्टाफ नर्स, अकाउंट असिस्टंट आणि टोटल अशा ठिकाणी असं दिलेलं आहे. तर या ठिकाणी झोन जे आहे ईस्ट वेस्ट, त्यानंतर नॉर्थ साऊथ, त्यानंतर साऊथ ईस्ट वगैरे, तर सर्व अशा प्रकारचे मिळून झोन आहे. तर स्टाफ नर्सच्या एकूण जागा जे आहेत या ठिकाणी जवळपास 120 जागा या ठिकाणी आहेत. विद्यार्थी मित्रांनो, खूप चांगल्या जागा आहेत आणि सॅलरी पण चांगली आहे. ज्यांना कोणाला 1-2 वर्षाचा बाहेरच्या स्टेटमध्ये जाऊन वगैरे जॉबचा अनुभव घ्यायचा आहे, तर त्यांच्यासाठी चांगली संधी पण असणार आहे. जवळपास 40,000 सॅलरी आहे तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे. त्यामध्ये 120 पोस्ट जे आहेत स्टाफ नर्सचे भेटणार आहेत. तर त्यामध्ये सुरुवातीला मेडिकल ऑफिसरचे दिलेले आहेत, हे मेडिकल ऑफिसर आहे. त्यानंतर आहे स्टाफ नर्स. तर या ठिकाणी स्टाफ नर्समध्ये तुम्हाला ईस्टमध्ये 5, त्यामध्ये अनरिझर्व्ड OBC, त्यानंतर SC ST EWS आणि टोटल अशा प्रकारच्या या वॅकन्सी सुटलेल्या आहेत. या ठिकाणी ईस्ट वेस्ट, त्यानंतर नॉर्थ साऊथ आणि साऊथ ईस्ट आणि साऊथ वेस्ट जे आहेत, या सर्व प्रकारच्या ज्या आहेत. त्यानंतर सेंट्रल दिल्ली जे आहेत त्या ठिकाणी पण या ठिकाणी वॅकन्सी सुटलेल्या आहेत. कास्टनुसार जर आराखडा पाहायला गेला तर अनरिझर्वसाठी सुटलेले आहेत टोटल 27 वॅकन्सी आहेत. त्यानंतर OBC साठी जे आहेत, OBC साठी 40 आहेत. त्यानंतर SC साठी 21 सुटलेले आहेत. आणखीन SC ST साठी 11 आहेत. EWS साठी 21 आहेत. असे सर्व मिळून जे व्हायला लागले तर 120 वॅकन्सीचे स्टाफ नर्ससाठी या ठिकाणी दिल्ली स्टेट हेल्थ प्रोग्राम मॅनेजमेंट अंतर्गत हे सर्व पदे सुटलेले आहेत. त्यानंतर काही टर्म अँड कंडिशन आहेत, त्या पण पाहून घेऊ आपण. काही सुरुवातीला मोड ऑफ सिलेक्शन पूर्णपणे ऑन द बेसिस ऑफ डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अँड मुलाखत असणार आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मुलाखतवरच तुमचं पूर्णपणे निवड होणार आहे. या ठिकाणी कोणत्या प्रकारची परीक्षा नाही आहे, काहीच नाही आहे. खूप सोपं संधी आहे तुम्हाला जॉबसाठी. त्यानंतर रजिस्ट्रेशन फॉर वॉक इन इंटरव्ह्यू. तुम्हाला जर या ठिकाणी तुम्हाला नोंदणी करायची असेल तर त्याचा प्रोसेस काय आहे या ठिकाणी दिलेलं ऑल इंटरेस्टेड अँड एलिजिबल कॅन्डिडेट, जे कोणी इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्यासाठी रजिस्टर थ्रू द ऑनलाईन प्रोसेस. ज्या ठिकाणी एक लिंक दिलेली आहे, ही लिंक आहे अशा प्रकारची. ही जी लिंक आहे ही गुगलची लिंक आहे. ही अशी लिंक आहे. या ठिकाणी तुम्हाला पाहायचं असेल तर डायरेक्टली तुम्ही असं टाकून पण जी लिंक ही सर्च करू शकता, किंवा मग तुम्ही हे जे वेबसाईट दिलेली आहे त्या वेबसाईटवर तुम्ही जायचं आहे आणि या वेबसाईटवर गेल्यानंतर हे पूर्ण लिंक भेटेल तुम्हाला. या लिंकवर सर्व माहिती तुम्हाला भरायची आहे. तारीख खूप लांब आहे आणखीन भरण्यासाठी, जोपर्यंत तुम्ही तोपर्यंत भरू शकता. लास्ट डेट जे असणार आहे 11व्या महिन्यातली आहे. सध्या 10वा महिना चालू आहे. 7 तारीख 11वा महिना 2025 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुम्ही हे फॉर्म भरू शकता. तोपर्यंत तुम्हाला संधी दिलेली आहे भरण्यासाठी. त्यानंतर पुढं महत्त्वाचा पॉईंट काय सांगितलं आहे, ओनली रजिस्टर्ड कॅन्डिडेट. लक्षात असू द्या, ओनली रजिस्टर्ड कॅन्डिडेट विल बी अलाउड इन अपियर इन द वॉक इन इंटरव्ह्यू. जे कोणते
पास झालेले कॅन्डिडेट आहेत डायरेक्टली जाऊन तुम्ही तिथं मुलाखत देऊ शकत नाही. तुमची नोंदणी असणं गरजेचं आहे. कोणत्याही राज्यामध्ये असेल किंवा दिल्लीच्या राज्यामध्ये असेल त्या ठिकाणी तुमची नोंदणी जी आहे ती तुम्ही करून घ्या. नोंदणीनंतरच तुमच्या या ठिकाणी लागण्याचे चान्सेस आहेत. त्यानंतर कागदपत्र पडताळणी आणि तुमची मुलाखतचा शेड्यूल दिलेला आहे. ती पण वेळ या ठिकाणी आहे. डेट अँड व्हेन्यू ऑफ इंटरव्ह्यू म्हणजे तारीख आणि तुमच्या मुलाखतीचा वेळ जो आहे तो तुम्हाला डिटेल शेड्यूल फॉर मुलाखत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन विल बी अपलोडेड ऑन द ऑफिशियल वेबसाईट. ही ऑफिशियल वेबसाईट आहे, ही तुम्ही डायरेक्टली पाहून घ्या. या वेबसाईटवर तुम्हाला लिंक पण अवेलेबल असेल आणि या वेबसाईटवर तुम्हाला सर्व अपडेट पण भेटून जातील. वेबसाईटचं नाव काय आहे DSHM.दिल्ली स्टेट हेल्थ मॅनेजमेंट जी काय आहे .दिल्ली.गव्हर्नमेंट.in इन ड्यू कोर्स. या ठिकाणी जाऊन तुम्ही पाहू शकता. नो सेपरेट कॉल लेटर विल बी इश्यूड. प्रत्येकासाठी वैयक्तिक लेटर वगैरे काढण्यात येणार नाही आहे, हे कॉमन आहे. यामध्येच तुम्हाला सर्व पाहायचं आहे. तुमची एक जर निवड झाली तर त्यामध्ये तुम्हाला एक यादी लागेल. यादीमध्ये तुमची निवड असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी बोलवण्यात येईल. त्यानंतर पुढचा पॉईंट काय सांगतो द प्रस्पेक्टिव्ह कॅन्डिडेट्स आर ॲडवाइज टू इन देअर ओन इंटरेस्ट चेक DSHM वेबसाईट. तुम्हाला जे काही अपडेट वगैरे पाहिजे असतील तर ते तुम्हाला स्वतः तुमच्या वेबसाईटवर जाऊन पाहावं लागेल. सर्व गोष्टी त्या ठिकाणी तुम्हाला अपडेट भेटत जातील. त्यानंतर पुढे डॉक्युमेंट अँड टू बी प्रोड्युस्ड ॲट द टाईम ऑफ व्हेरिफिकेशन अँड इंटरव्ह्यू. तुम्हाला जे काही महत्त्वाचे प्रमाणपत्र किंवा कागदपत्र लागणार आहेत जेव्हा तुमची मुलाखत होणार आहे त्या ठिकाणचे दिलेले तेवढे कागदपत्र तुम्ही घेऊन जाऊ शकता. या व्हिडिओला पॉज करून तुम्ही काय करा, स्क्रीनशॉट काढून घ्या, जेणेकरून तुम्हाला हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला भेटून जातील. अन्यथा हे सर्व डॉक्युमेंट तुम्ही लिहून पण घेऊ शकता. सुरुवातीला तुम्हाला लागणार आहे डेट ऑफ बर्थ सर्टिफिकेट. ज्या ही कोणत्याही तुमच्या सर्टिफिकेटवर तुमचं डेट ऑफ बर्थ मेन्शन आहे ते सर्टिफिकेट तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता. जसे की तुमचं TC वगैरे असेल, जे कोणते डॉक्युमेंट तुमचा जन्माचा दाखला वगैरे असेल त्यामध्ये तुमचा डेट ऑफ बर्थ असणं गरजेचं आहे. त्यानंतर 10वीचं तुमचं सपोर्ट ऑफ डेट ऑफ बर्थ पण त्या ठिकाणी यूज करू शकता. सर्व मार्कशीट लागतील 10वी 12वी सनद वगैरे. त्यानंतर तुमचा ग्रॅज्युएशनचे मार्कशीट लागतील. अनुभवाचं जर तुमच्याकडे प्रमाणपत्र असेल अनुभवाचं प्रमाणपत्र पण तुम्ही घेऊन ठेवा, ज्याकडे तुमचे लागण्याचे चान्सेस जास्त असतात. तर कंत्राटी असल्यामुळे या ठिकाणी अनुभवाला जास्त प्राधान्य देण्यात येणार आहे. कास्ट सर्टिफिकेट जर असेल तर नक्कीच घेऊन जावा, कारण या ठिकाणी कास्ट बेसिसवर पूर्णपणे वॅकन्सी आहे. व्हॅलिड इन्कम रजिस्ट्रेशन ॲसेट सर्टिफिकेट इन केस ऑफ EWS जर मधून भरताय तर इकॉनॉमिकल विकर सेक्शन हा मध्ये मोडलं जातं, जेणेकरून तुमच्याकडे तुम्ही एक कमी उत्पन्नाच्या कास्टमध्ये मोडता असं त्याचा गृहीत अर्थ असतो, ज्यामध्ये तुम्हाला कमी पैशाचं उत्पन्न असलं ते पण गरजेचं आहे. त्यानंतर पुढं जनरल इन्स्ट्रक्शन दिलेले तर कंत्राटी असल्यामुळे तुम्हाला काही भत्ता वगैरे भेटणार नाही, त्यामुळे ते तुम्ही एक पॉईंट लक्षात असू द्या तुमच्यामध्ये. पुढं त्यामध्ये काही महत्त्वाचे आहेत कट ऑफ एज विल बी क्वालिफिकेशन दिलेलं आहे, हे तुम्ही पाहून घेऊ शकता. रिलॅक्सेशन त्यामध्ये आहे तुमचे SC ST OBC साठी, जे की OBC साठी तुम्हाला नॉन क्रिमिनल लागणार आहे, जे असू द्या तुमच्याकडे. OBCचे जर तुम्ही त्यामध्ये त्या कास्टमधून भरण्याचा प्रयत्न करत असाल तर अशा प्रकारची सर्व माहिती आहे या ठिकाणी सॅलरी पण तुम्हाला ऑलरेडी दाखवलेली आहे. या ठिकाणी मेडिकल ऑफिसरची सॅलरी 71,000 आहे. त्यानंतर स्टाफ नर्सची तुम्हाला दाखवतो. हे जे आहे अकाउंट असिस्टंट आहे 28,853 सॅलरी. त्यानंतर पुढं हे जे आहे स्टाफ नर्सची या ठिकाणी जी की CHL जे पोस्ट कोड आहे या ठिकाणी आयुष्यमान आरोग्य मंत्री नेम ऑफ द पोस्ट आहे स्टाफ नर्स. कन्सल्टेड रिम्युनरेशन पर मंथ म्हणजे 40,180 रुपये या ठिकाणी तुम्हाला मानधन हे मंथली असणार आहे. एज लिमिट तुम्ही 35 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता. त्यानंतर रेग्युलर कोर्स इन BSc नर्सिंग असणं गरजेचं आहे. त्यानंतर रजिस्टर्ड विथ तुमचं जे आहे रजिस्ट्रेशन असणं या ठिकाणी गरजेचं आहे, जे की तुम्ही जनरल नर्सिंग ॲज अ मिडवाईफरी म्हणून भरू शकता किंवा मग रजिस्टर्ड विथ दिल्ली नर्सिंग काउन्सिल. या ठिकाणी एक पॉईंट लक्षाचा आहे, तुम्ही जर तुमचं दिल्ली नर्सिंग काउन्सिलमध्येच नोंदणी असेल किंवा मग अदर स्टेटवाले पण आहेत तर तो पॉईंट एकदा कन्फर्म करूनच फॉर्म भरा. जर अदर स्टेटवाल्यांसाठी दुसऱ्या स्टेटचा जर महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची नोंदणी चालती का नाही चालती ते पाहूनच तुम्ही फॉर्म भरून घ्या, अन्यथा तुमचा फॉर्म या ठिकाणी रिजेक्ट पण होऊ शकतो. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.